नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सर्व व्यवस्थित असाल. मी कुमारी जहारा शेख तुमच्यासमोर परत टास्क नंबर 3 घेऊन उपस्थित झालेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण कोविड-19 म्हणजेच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच घरात बंदिस्त आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हे लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे आपण आपले स्वतःचे डॉक्टर स्वतः झालेले आहोत. म्हणजेच घरात राहून आपण आपली काळजी घेत आहोत. याचा अर्थ आपण प्रत्येकजण आपण स्वतःचा डॉक्टर स्वतः झालेले आहोत. तर खूप चांगली संधी आपल्याला ही मिळालेली आहे की आपण घरात राहून देशाची सेवा करतो आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्व पालक मित्रांना आणि गुरुजनांनासुद्धा माझा नमस्कार. आणि आपल्याला ही खूप चांगली संधी मिळालेली आहे की आपण घरात राहावे आणि देशाची सेवा करावी. तर ही संधी आपण कोणीही सोडणार नाही, नक्कीच मला आशा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही घरात राहा आणि सुरक्षित राहा. मी तुम्हाला शुभेच्छा देते आणि आपल्या टास्क नंबर 3ला सुरुवात करते. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की आपली ही टास्क विषय विज्ञानाची आहे आणि आपण 8व्या वर्गाच्या टास्क इयत्ता 8वीच्या टास्क आपण पूर्ण करत आहोत. याआधी आपण 2 टास्क घेतलेले आहे. त्या संपर्क बल म्हणजेच कॉन्टॅक्ट फोर्स आणि असंपर्क बल म्हणजेच नॉन कॉन्टॅक्ट फोर्स यावर 2 टास्क आपल्या झालेले आहेत. ही तिसरी टास्क मी तुम्हाला इथे घेऊन तुमच्यापुढे परत इथे उपस्थित झालेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी एक गोष्ट सांगू इच्छिते की टास्क म्हणजे काय. टास्क म्हणजे आपल्याला दिलेलं एखादं काम आणि ते आपल्याला पूर्ण करायचं असते. तर विद्यार्थी मित्रांनो, ही टास्क मला आपण जी सुरू केलेली आहे याबद्दल मी तुम्हाला 2 मिनटं तुमच्यासोबत बोलते. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, ही टास्क मला जी सुरू केलेली आहे यामध्ये DICPD अमरावती येथील जे आदरणीय प्राचार्य साहेब आहे डॉक्टर रवींद्र आंबेकर साहेब यांचा इथे खूप मोठं आपल्याला मदत मिळालेली आहे. आणि साहेबांनी आपल्याला हे सांगितलेलं आहे की कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सगळ्या जगात, सगळ्या भारतात, खेड्यापाड्यात, सगळ्या गावात इथे लॉकडाऊन असेल, परंतु आपल्याला विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये बाधा आणायची नाही आहे आणि त्यांच्या शिक्षणाला लॉकडाऊन कधीच होऊ नये यासाठी आपण अशा पद्धतीचे छोटे छोटे प्रोग्राम घेऊन तुमच्यासमोर इथे येतो आहो. आणि ह्या साहेबांमुळेच आम्हाला ही सुद्धा संधी मिळालेली आहे की आम्ही तुमच्यासोबत संपर्क साधत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आम्ही तुमच्यासोबत गुगल फॉर्मच्या सहाय्याने, कधी ऑनलाईन टेस्टच्या सहाय्याने, कधी छोट्या छोट्या व्हिडिओनी, तर कधी टास्कच्या सहाय्याने तुमच्या पुढे आम्ही प्रस्तुत होत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच तुम्हाला मदत करायची आहे. म्हणजेच आता विद्यार्थी मित्रांनो, DICPD अमरावती इथून आपल्याला ही मदत मिळालेली आहे आणि साहेबांचं ध्येय एकच आहे की आपले विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये. विद्यार्थी मित्रांनो, शाळा बंद आहे परंतु शिक्षण सुरू आहे. तर आपण याचा नक्कीच फायदा घेऊ. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, ही टास्क नंबर 3 आहे आणि विज्ञानाची टास्क आहे. त्याकरिता मला DICPD अमरावती डिपार्टमेंट ऑफ सायन्स इथून सुद्धा खूप प्रेरणा मिळालेली आहे. डिपार्टमेंट ऑफ सायन्सचे जे हेड आहे, HOD आहे, ते म्हणजे डॉक्टर प्रशांत डवरे सर आदरणीय, आणि त्याचप्रमाणे आदरणीय रिस्पेक्टेड कविता बुरघाटे मॅडम यांचीसुद्धा प्रेरणा मिळालेली आहे. आणि यांच्या प्रेरणेमधूनच आपण हे टास्क घेऊन तुमच्यापुढे इथे उपस्थित झालेली आहे मी. तर विद्यार्थी मित्रांनो, चला ही टास्क आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. तर ही टास्क नंबर 3 आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आपण ही टास्क पूर्ण करू. तर आपण जर वर्गामध्ये ही टास्क घेतली असती तर तुम्ही ही टास्क सोडवली असती. याच्या आधी ज्या 2 टास्क आपण घेतल्या त्यामध्ये विविध प्रकारचे प्रयोग आपण करून बघितले, तर नक्कीच तुम्हीच ते केले असते. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आपण ऑनलाईन आहोत आणि इथे ही टास्क मलाच पूर्ण करावी लागेल आणि तुम्हाला बघावी लागेल आणि त्यानंतर घरी नक्कीच तुम्ही ही टास्क तुमच्या पूर्ण करू शकता आणि ह्या प्रयोग पूर्णपणे सक्सेस होतो की नाही यातून तुम्ही तुमचे निष्कर्ष काढू शकता. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपलं टास्क 3 जी आहे त्या टास्क 3चं नाव आहे की
बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू. जीवाणू जे आहेत हे एक सूक्ष्म जीव आहेत. सजीवसृष्टीमधला हे एक जीव आहे आणि हे सूक्ष्म जीव आहे. आपल्या उघड्या डोळ्यांनी आपण त्यांना बघू शकत नाही. तर ह्या जीवाणूंचे आपल्याला प्रकार बघायचे आहेत. टाईप्स ऑफ बॅक्टेरिया आपल्याला बघायचे आहेत. तर जीवाणूंचे हे प्रकार असतात, विविध प्रकार असतात. देअर आर 5 टाईप्स ऑफ द बॅक्टेरिया. जीवाणूंचे 5 प्रकार आहेत. आणि हे प्रकार कशाच्या बेसिसवर असावेत बरे जीवाणूंचे? तर विद्यार्थी मित्रांनो, जीवाणूंचे विविध प्रकारचे आकार असतात आणि जीवाणूंच्या विविध प्रकाराच्या आकारवरच त्यांचे प्रकार पडलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला जीवाणूंच्या आकारावर त्यांचे कसे प्रकार आहेत हे सांगू इच्छिते. तर चला आपण आपल्या टास्कला सुरुवात करू. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. इथे बघा, हा चार्ट जो तुमच्यासमोर दिसतो आहे, इथे 5 प्रकार दिलेले आहे. सर्वात वर तुम्हाला जो दिसतोय एकदम गोल आकाराचा जीवाणू दिसतोय. त्याचा आकार बिलकुल गोल आहे, सर्क्युलर शेप आहे. तर इथे आपण याला गोल आकाराचा जो आहे त्याला मराठीमध्ये गोलाणू असे म्हणतात. म्हणजेच गोल आहे त्याला गोलाणू असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक एक करून सुद्धा याच्या इमेजेस, याच्या प्रतिमा तुम्हाला दाखवते. पहिले आपण हे 5ही एकत्र बघून घेऊ. तर पहिला आहे गोलाणू. इंग्रजीमध्ये ह्या गोलाणूला कॉकस असे म्हणतात. कॉकस, इंग्रजीमध्ये याला कॉकस. दिस सर्क्युलर शेप बॅक्टेरिया, दीज आर कॉल्ड ॲज द कॉकस. सिंगल वन इज कॉल्ड ॲज द कॉकस अँड मोर दॅन वन प्लुरल नंबर कॉल्ड ॲज द कॉक्साय. अंडरस्टँड? देन नेक्स्ट वन, सेकंड जे आहे, दुसऱ्या नंबरचं जे आहे ते पूर्णपणे गोलसुद्धा नाही आहे आणि हा दंड आकाराचा सुद्धा नाही आहे. हा थोडासा अंडाकृती आकाराचा आहे. तर याला आपण दंडगोलाणू असं म्हणतो. म्हणजे दांड्यासारखा सुद्धा नाही आहे आणि हा गोलसुद्धा नाही आहे. म्हणजे हा काय झाला? दंडगोलाणू. मग दुसरा प्रकार कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो? दंडगोलाणू. जीवाणूचा दुसरा प्रकार झाला दंडगोलाणू. तर याला इंग्रजीमध्ये म्हणतात कॉकस बॅसिलाई. इंग्रजीमध्ये काय म्हणतात याला? कॉकस बॅसिलस. तर हा झाला दुसरा प्रकार. दिस इज द ओव्हल शेप और एग शेप. याला आपण शेपचे विविध नाव सांगू शकतो. इन इंग्लिश दिस बॅक्टेरिया इट इज ओव्हल शेप और एग शेप और elliptical shape is called as the coccus bacillus. Single one is called as coccus bacillus and plural number more than one, these are called as the coccus bacilli. These are called as the coccus bacilli. Then number 3. आता आपण तिसऱ्या नंबरकडे वळू. बघा, हा तिसऱ्या नंबरचा जो दिसतोय तुम्हाला जीवाणू, हा बिलकुल दंडाकृती दिसतोय. हा एक पूर्ण दांडूसारखा याचा आकार दिसतोय. तर याला दंडाणू असे म्हणतात. माहीत आहे ना तुम्हाला, गिल्ली दांडू खेळताना तुम्ही, तर गिल्ली दांडूचा जो दांडू असतो आहे की नाही, हा दांडूसारखा दिसतोय. तर म्हणून याला काय म्हणतात? दंडाणू म्हणतात. इन इंग्लिश इट इज रॉड शेप. याचा शेप कसा आहे? इट इज रॉड शेप बॅक्टेरिया और इट इज सिलेंड्रिकल शेप बॅक्टेरिया, रॉड शेप बॅक्टेरिया. अँड रॉड शेप बॅक्टेरिया इज कॉल्ड ॲज बॅसिलस. Single one is called as the bacillus and more than one are called as the plural number called as the bacilli. These are called as the bacilli. The rod shaped bacteria called as the bacilli or bacillus. Single one is the bacillus. Then number 4. आता नंबर 4थ्याकडे वळू आपण. तर नंबर 4था कोणता आहे? तर नंबर 4था आहे की आपण जेव्हा, तुम्हाला माहीत आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण लिहित असतो, वाक्य लिहितो. तर आपण जर 2 वाक्य लिहितो आणि आपले 2 वाक्य जोडवाक्य जर असले तर आपण जोडवाक्याच्या मधात स्वल्पविराम देतो, आहे की नाही, कॉमा देतो. तर असाच हा कॉमा शेपचा, स्वल्पविरामाच्या आकाराचा एक जीवाणू असतो. त्याला स्वल्पविरामाकृती जीवाणू असे म्हणतात. नावच त्याचं स्वल्पविरामाकृती जीवाणू असं आहे. तर हा झाला 4थ्या नंबरचा जीवाणू आहे ना. इन इंग्लिश इट इज कॉल्ड ॲज कॉमा शेप बॅक्टेरिया बिकॉज इट्स शेप ऑफ दिस बॅक्टेरिया इज अ कॉमा लाईक. So is called as the comma shape bacteria commonly, and the comma shape bacteria is also called as Vibrio.
Vibrio, name of this bacteria is also Vibrio. Vibrio is also called as the Vibrio, or it is also called as the comma shape bacteria. Then after this number 5, last one वर येऊ आपण आता. Number 5th one is called as the Spirillum. नंबर 5 कोणता आहे? स्पायरिलियम. तर हा जो आहे मराठीमध्ये याला सर्पिला आकार असं म्हणतात. मराठीमध्ये काय म्हणतात? 5व्या नंबरला सर्पिला आकार. सर्पिलासारखा आकार असतो, स्प्रिंगसारखा आकार असतो याचा, म्हणून याला सर्पिला आकार असे म्हणतात. सर्पिला आकार स्प्रिंगसारखा सर्पिलाकृती असतो, म्हणून हा सर्पिला आकार काय झालेला आहे? जीवाणू झालेला आहे. देन इन इंग्लिश इज कॉल्ड ॲज द Spirillum bacteria. Like this here, the number 5th bacteria is called as the Spirillum bacteria. मग आपण कोणकोणते बॅक्टेरिया किंवा जीवाणू बघितले? नंबर 1st इन मराठी इज कॉल्ड, मराठीमध्ये काय म्हणू आपण? गोलाणू. दुसरा काय आहे? दंडगोलाणू. तिसरा कोणता आहे? तिसरा कोणता सांगितला मी तुम्हाला? दंडाणू. चौथा कोणता आहे? स्वल्पविरामाकृती. आणि 5वा कोणता आहे? सर्पिलाकृती किंवा सर्पिला आकार जीवाणू. हे झाले मराठीमध्ये 5 प्रकार. आणि यांना जर इंग्लिशमध्ये आपल्याला नाव सांगायचे असतील, इन इंग्लिश फर्स्ट वन इज कॉल्ड ॲज सर्क्युलर शेप इज कॉल्ड ॲज द कॉकस. देन ओव्हल शेप इज कॉल्ड ॲज द कॉकस बॅसिलस. Then rod shape, third one is called as the bacillus. Then number 4th is called as the comma shape or vibrio, and number 5 is called as the spirillum. अशा पद्धतीने हे 5 काय आहे तिथे जीवाणूंचे किंवा बॅक्टेरियाचे प्रकार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ही झाली तुमची टास्क आहे की नाही. आता ह्या जीवाणूबद्दल मला थोडंसं अवघ्या 2 मिनटामध्ये तुम्हाला सांगायचं आहे की हे जीवाणू जे असतात ना, एकपेशीय असतात. जीवाणू कसे असतात? एकपेशीय. त्यांचं संपूर्ण शरीर एकाच पेशीनं बनलेलं असते आणि जितकेही त्यांच्या शरीराचे कार्य असतात ती एकच पेशी सगळे कार्य करते. आपलं शरीर हे खूप साऱ्या पेशींनी बनलेलं आहे, परंतु जीवाणूंचं शरीर हे एकाच पेशीने बनलेलं असतं. त्यानंतर तुम्हाला माहीत आहे का, हे जीवाणू जे असतात हे यांची जी पेशी असते, ह्या शरीर ज्याने तयार झालेलं असते ती आदिकेंद्रकी असते. तुम्हाला माहीत आहे का आदिकेंद्रकी कशाला म्हणतात? आदिकेंद्रकी. आदी म्हणजे आधीचं, केंद्रकी म्हणजे केंद्रक. म्हणजे ह्या पेशीचा शोध जेव्हा लागलेला, ही पेशी तेव्हाची आहे की तेव्हा केंद्रकाचा शोधच नव्हता लागला, किंवा केंद्रक असेलही तर ते परिपूर्ण केंद्रक नव्हतं, म्हणून त्याला काय म्हणतात? आदिकेंद्रकी असं म्हणतात. हे जे जीवाणू आहेत ना विद्यार्थी मित्रांनो, हे एक करून सुद्धा राहतात आणि हे कॉलोनीजमध्ये सुद्धा राहतात. आता तुम्हाला परत माहीत आहे का विद्यार्थी मित्रांनो, आता हे जीवाणू जे आहेत तर यापैकी काही उपयोगी जीवाणूसुद्धा असतात आणि काही निरुपयोगी जीवाणूसुद्धा असतात. तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे की उपयोगी जीवाणू आपल्यासाठी खूप उपयोगी असतात आणि आपल्या अन्नामध्ये ते जीवाणू आपण नेहमीच काय करतो? आपण घेत असतो. एक साधं उदाहरण तुम्हाला सांगते की बघा, आई आपली जेव्हा घरात दुधाचं दह्यामध्ये रूपांतर करते, दुधाचं दही होते ना, तुम्हाला माहीत आहे दूध जेव्हा असते दुधामध्ये म्हणजे आपण साखर घालत नाही, तशीच नॅचरली नैसर्गिकरित्या दुधामध्ये काय असते? साखर असते. त्या साखरला काय म्हणतात? लॅक्टोज शुगर. कोणतं साखर असते दुधामध्ये? लॅक्टोज शुगर असते. मग विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा दुधाचं दही होते ना, तर ते लॅक्टोज शुगर कशामध्ये कन्व्हर्ट होऊन जाते? तिथे बॅक्टेरिया तयार होतात आणि ते जीवाणू त्यांना कोणते बॅक्टेरिया म्हणतात? लॅक्टोबॅसिलाई. त्यांना काय म्हणतात? लॅक्टोबॅसिलाई. बघा आता नाव काय आलेलं आहे? बॅसिलाई. सांगा बरं आता यांचा आकार कोणता असेल? बॅसिलाई. हे कोणत्या शेपचे आहे? रॉड शेपचे आहे. म्हणजेच हे कोणते आहे? दंडाणू आहेत. तर अशा प्रकारे बरेचसे आपल्याला उपयोगी काय आहे तिथे जीवाणू आहेत. तर आपण लोणच्यामध्ये, मुरब्ब्यामध्ये, मुरब्बा असतो ना, मुरब्बा असते, लोणचं असते, दही असते, विविध प्रकारचे आपण बटर आहे, चीज आहे, ब्रेड आहे, अशा भरपूर वस्तूंमध्ये आपण काय करत असतो? उपयोगी जीवाणू हे घेत असतो. आपल्या शरीरामध्ये सुद्धा
आपल्या अन्ननलिकेमध्ये सुद्धा काय असतात, उपयोगी जीवाणू असतात. तर असो मित्रांनो, हे झाले उपयोगी जीवाणू. त्याच पद्धतीने निरुपयोगी जीवाणूसुद्धा असतात. ते आपल्यासाठी अजिबात चांगले नसतात. त्यांच्यापासून आपल्याला काय होऊ शकतो, आजार होऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो, आहे की नाही. तुम्हाला माहीत आहे, मी तुम्हाला इथे जास्त मोठा व्हिडिओ हा नाही करू शकत. क्लॅस्ट्रिडियम नावाचा एक जीवाणू आहे, तर तो कसा आहे आपल्यासाठी खूप घातक आहे. म्हणजे एक तुम्हाला सांगते की ही नेहमीची आपली सवय आहे उघड्यावरचं खाणं, आहे की नाही. त्यामध्ये क्लॅस्ट्रिडियम जीवाणू काय करत असतो, नेहमीच तिथे तो घातक असतो आणि त्या अन्नाला दूषित करतो आणि ते अन्न दूषित झालेलं आपण खातो उघड्यावरचं आणि आपल्याला त्याची काय होते, विषबाधा होते आणि मग आपण आजारी पडतो. एखाद्या वेळेस मोठ्या प्रमाणावरचं जेवण असतं, कुठे लग्न असते, कुठे पार्टी असते, कुठे फीस्ट असते आणि इथे त्या जेवणात विषबाधा झालेली असते. तर अशासुद्धा जेवणामध्ये काय झालेलं असते, ते क्लॅस्ट्रिडियम नावाच्या जीवाणूचं तिथे संसर्ग झालेला तो तिथे तो इफेक्ट करतो आणि त्या अन्नाला विषबाधा झालेली असते, म्हणून आपल्याला ती विषबाधा होते. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने जीवाणूंबद्दल ही काही माहिती होती. तर आलं का लक्षात मग विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्हाला मग गुगल फॉर्ममध्ये मी दिलेले प्रश्न, त्याची सर्वांची प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सोडवायची आहेत. देन लिसन्स. आता काही विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे जे बघत असतील त्यांना जर हे समजलं नसेल तर लिसन्स स्टुडंट अबाउट द बॅक्टेरिया. यू नो दॅट हिअर स्टुडंट्स, द बॅक्टेरिया these are the single cell organism. These are the unicellular organisms. Single cell. In the body of the organism only one cell is present. Single cell unicellular organism, bacteria. Then after this, the bacteria, these are the prokaryotes. Their cell is the prokaryotic cell. You know that students, what is the meaning of the prokaryotic cell? You know that here prokaryote, it is a Latin word, है ना, Latin word. This prokaryote, pro means before and karyote means carry on, and carry on means nucleus. It means that here the cell, it get here made before the invention of the nucleus. It means that inside this cell no nucleus is present, no well developed organelles are present. If the nucleus is present, the nucleus is not well developed. It means that such type of cells are called as the prokaryotic cells. In this way, these bacteria are present individually as well as the bacteria, they are also present in the colonies. You know that students, the bacteria are the useful as well as bacteria are the harmful. The useful bacteria, you know that students, the simple example of the useful bacteria, you know that your mom or in the market here the yogurt is available, the milk is converted into the yogurt. In the milk which sugar is present, lactose sugar is present. Whenever the milk is converted into the yogurt, in this yogurt here, in this yogurt or the curd, this lactose sugar, it get converted into the bacilli. These are the rod shaped bacteria, and these bacteria, these are the useful bacteria. In this, you know that here in the yogurt, into the buttermilk, into the cheese, into the bread, into the pickles, murabbas, like this here, in all these here,